नमस्कार शेतकरी मंडळी, नमस्कार. आपले ओम पॅटर्न वर्क्स, ओम ॲग्रो ग्रुप कंपनी म्हणजेच ओम ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत. आज बघणार आहोत आपण DK चॅम्पियन व अपोलो ट्रॅक्टर. दोन्ही ट्रॅक्टरचं डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे आहे, त्याच्यामुळं एकाच वेळेस आपल्याला दोन्ही ट्रॅक्टर बघायला मिळत आहेत. बऱ्याच व्ह्यूअर्सचं म्हणणं होतं की आपण दोघांचं एकत्र व्हिडिओ करावा. तर मित्रांनो बघा, दोन्ही ट्रॅक्टर आपल्या समोर आहे. याच्यामध्ये बोनटमध्ये बघितलं तर अपोलोचं बोनट हे फायबरचं आहे आणि DKचं बोनट हे स्टीलचं म्हणजे लोखंडी आहे. अपोलोची थोडी हाईट जास्त आहे DKपेक्षा. बाकी टायर जे तो टायर पण समोरचा टायर आणि याचा टायर सेम आहे अपोलोचा. बॅटरी समोर आहे याची DKची. याच्यामध्ये या साईडला सायलेन्सर आहे. याची गिअरबॉक्सची बॉडी जी आहे ती मोठी आहे. गिअरबॉक्स म्हणजे इंजिन जिथे कनेक्ट होतं ती बॉडी DKची थोडी मोठी आहे. याला फील्ड मार्शलचं इंजन आहे. 165 म्हणजे 16.5 HP आणि ह्याला ग्रीव्सचं इंजन आहे. टायर बहुतांशी दोघांचे सारखेच आहे. याचा पण 616 आहे, त्याचा पण 616 आहे. स्टेअरिंग पण सारखीच आहे, सीट पण सारखंच आहे. थोडं मीटर पण सारखंच आहे. यांनी समोर दिलं आहे मोबाईल चार्जिंग, यांनी साईडला दिलं आहे. ट्रॅक्टर सुटसुटीत आहे, दोन्ही पण ट्रॅक्टर सुटसुटीत बनावट आहे. पार्किंग पाठीमागून पार्किंग सेन्सर आणि टॉपचं जे डिझाईन आहे ते पण दोघांचं सारखंच आहे. याला पण टूल बॉक्स येतो, त्याला पण पाणी बॉटल, याला पण पाणी बॉटल. जवळपास फक्त बोनेट आणि इंजन या दोनच मध्ये हे आहे. DK थोडा हेवी आहे, म्हणजे हेवी ड्युटी असल्यामुळं थोडा भरीव वजनदार आहे. 50-60-100 किलोचा तरी फरक असेल अपोलो बॅकचा DKचा. एअर किनर बँड आहे, जसं एअर किनर आपल्याला भेटते. बॉसचं याला पण बॉसचं सामान आहे, त्याला पण बॉसचं सामान. याला पण समोरच्या चाकाला याला. शेतकऱ्याच्या दृष्टीने दोन्ही पण ट्रॅक्टर चांगले आहे, पण DKचा थोडासा इंजन हेवी असल्यामुळं थोडासा म्हणजे 16.5 म्हणजे
एक 2 HP इंजन हेवी असल्यामुळं थोडा DKचा फ्लायव्हील, इंजनचा फ्लायव्हील पण मोठा आहे. त्याच्यामुळे जो टॉर्क आहे, न्यूमरिक टॉर्क जो जनरेट होतो तो साहजिक अपोलोपेक्षा जास्त होतो. गिअर शिफ्टिंग पण सेम आहे. 3 गिअर. फक्त एवढं आहे, याला एक बाहेरून डिझेल टाकायला दिलेलं आहे आणि DKने ते फक्त आतमध्ये दिलेले आहे, जे बोनटच्या मध्ये. एवढा जर फरक बघितला तर एवढा फरक आहे. हे बघा, आतमध्ये त्याचं बोनट खोलवर. बॅटरी समोर दिल्यामुळं वेट. इंजन हेवी आहे. मेन म्हणजे ट्रॅक्टरचं जे आहे ते इंजनवरती आहे. 16.5 HP फील्ड मार्शल, एकदम भरीव इंजन. याच पद्धतीने जर आपण याचा बघितला, इंजन आहे चांगला, थोडा छोटा आहे. टाकी सारखीच आहे दोघांची. फिल्टर पण सारखाच आहे. दोन्ही पण वॉटर कूल्ड आहेत. त्याला लेफ्ट साईडला अल्टरनेटर आहे, याला राईट साईडला अल्टरनेटर आहे. स्टार्टर मोटर आणि अल्टरनेटर. बाकी स्टेअरिंग जॉईंट वगैरे सगळं सेम आहे. हायड्रोलिक टिल्टिंग लॉक वगैरे सगळं सेम आहे. त्याला साखळ्या नाही लावलेल्या, साखळ्या लावलेल्या आहे, जे हात लावलेले आहेत त्याला पण येतात, पण ते आता लावलेलं नाही. सारखीच बनावट आहे दोघांची. ग्राहकाच्या मागणीनुसार हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. कारण बऱ्याच ग्राहकाचं कन्फ्युजन असतं की DK आणि अपोलो या दोघांमध्ये काय कंपॅरिझन आहे. कंपॅरिझनसाठी 2-3च कंपॅरिझन आहे. त्याचं इंजन 16.5 HP आहे, त्याचं इंजन 14.5 HP आहे. याचं बोनट लोखंडी आहे, त्याचं बोनट फायबरचं आहे. त्याला बाहेरून टाकीला डिझेल भरायला जागा आहे, याला बोनेट उघडून डिझेल भरावं लागतं. तिसरा चेंजेस. चौथा चेंजेस जो आहे तो याचे सगळे जुन्या ट्रॅक्टरप्रमाणे इथे गिअर वगैरे, हायड्रोलिक वगैरे जे खालीवर करायचं आहे ते सिस्टम सगळे इथं आहे. आणि